नाट्य परिषद सांगली आयोजित नाट्यपंढरी वाचनकट्ट्याच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा अस्मिता प्रसाद देशिंगकरचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, काही गोष्टी, काही विचार हे कालातीत असतात. त्यांना वेळेचं बंधन नसतं. असाच एक विचार लेखक वि. स. खांडेकर आपल्या या लेखामधून व्यक्त करतात. नाव आहे न्याय. तो प्रश्न वाचून मी चमकलो. वृत्तपत्रातला ठळक अक्षराचा मथळा होता तो. हा काय न्याय झाला? तसं काही विशेष नव्हतं या शब्दात. त्यातून प्रगट झालेली आर्त आगतिकता मानवाच्या जन्मापासून त्याची सहप्रवासिनी झाली आहे. आणि कुणी सांगावं, मानव जमातीच्या अंतापर्यंत ती मनुष्याची नको असलेली मैत्रीण म्हणून या जगात राहील. जगात तुझी सारी तऱ्हा सदा उफराटी अशा धारदार शब्दांनी कवी मंडळी ही भावना व्यक्त करतात. आपल्यासारख्या सामान्यांना असे चपकल शब्द चटकन सुचत नाहीत. तरी सुद्धा जगात न्याय नाही हेच खरं, हा काय न्याय झाला? अशा अर्थाच्या उद्गारांनी सामान्य माणूस आपलं दुःख नेहमी वेशीवर टांगत असतो. परंतु मी वाचलेले शब्द कुणा सामान्यांच्या तोंडून निघालेले नव्हते. रडगाणं दुबळ्यांच्या तोंडी शोभतं, पण हा प्रश्न करणारा मनुष्य पराक्रमी होता. या जगात न्याय नाही असं लुंग्यासुंग्यांनी, दुबळ्या पांगळ्यांनी, वित्तहीनांनी आणि शक्तिशून्यांनी म्हटलं तर त्यात अस्वाभाविक असं काहीच वाटत नाही. कत्तलखान्याकडे नेली जाणारी मेंढरं मधून मधून बॅ बॅ असे करून चित्कार करीत असतात. त्यातलाच हा प्रकार आहे अशी आपण समजूत करून घेतो. पण वनराज म्हणून सर्वपरिचित असलेल्या सिंहाच्या मुखातून किंकाळी ऐकण्याची आपल्या मनाची तयारी नसते. या भ्रामक समजुतीमुळंच ठळक अक्षरातल्या त्या मथळ्यानं माझं लक्ष वेधून घेतलं. तो उद्गार होता एका जगप्रसिद्ध व्यक्तीचा, गॅरी सोबर्सचा. इतिहासात लोकविलक्षण पराक्रम गाजवणाऱ्या पुरुषांची नावं जनतेच्या जिभेवर जशी नाचत असतात, तशीच कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रात अपूर्व बहादुरी दाखवणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या मनीमानसी मानाचं स्थान मिळतं. क्रिकेटचं मैदान हे तर दुसरं रणमैदानच असतं. आणि युद्धाच्या कथा, मग ते युद्ध नवरा बायकोचं असो अथवा दोन राष्ट्रांमधलं असो, सर्वांनाच आकृष्ट करतात. देशातल्या पंडितांची नावं ठाऊक नसलेल्या मनुष्यालाही ब्रॅडमन, नायडू, सोबर्स ही मंडळी अगदी जवळची वाटतात. याचं कारण हेच आहे. म्हणूनच सोबर्सच्या तोंडून निघालेला तो अगतिक उद्गार वाचून मी क्षणभर अस्वस्थ झालो. निर्दय नियती मोठ्या मोठ्या सम्राटांनाही आपल्या पुढे मस्तक वाकवायला लावते असा विचार मनात येऊन मोठा विषाद वाटला. कॉलेजात वाचलेली एका इंग्रजी कवीची डेथ द लेव्हलर ही कविता आठवली. मृत्यूच्या राज्यात सारे सारखेच हे त्या कवितेचं पालुपद आहे. मृत्यूचीच गोष्ट कशाला हवी? या जगात पराभवही या ना त्या रूपानं प्रत्येकाच्या वाट्याला येतोच येतो. हा मोठा, हा लहान असा भेद पराभवापाशी नाही. श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर यादव स्त्रियांना घेऊन हस्तिनापुराला चाललेल्या अजिंक्य अर्जुनाला रानटी टोळ्यांनी सळोका पळो करून सोडलं असा एक प्रसंग महाभारतात आहे. मूळ कथेच्या दृष्टीनं तो अगदी दुय्यम आहे, पण मानवी जीवनाचं मर्म जाणण्याची दृष्टी द्रौपदी वस्त्रहरण किंवा भारतीय युद्ध यांच्यापेक्षा या प्रसंगाच्या अंगी अधिक आहे असं मला वाटतं. यंदा सोबर्सचाही असाच अर्जुन झाला. त्याचा वेस्ट इंडिज संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. तो 3 कसोटी सामने लढला. त्यातला एकही सोबर्स जिंकू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात जवळजवळ कडेपर्यंत सोबर्सच्या संघाचा वर्चस्व होता. आपण सामना सहज जिंकू असे वेस्ट इंडिजला वाटण्याजोगी स्थिती होती. महावीर सोबर्स अजून खेळायला यायचा होता, पण त्या दिवशी नियतीला त्याचा विजय मंजूर नव्हता. 5-50 धावा हा ज्याच्या तळहाताचा मळ
असा सोबर्स शून्यावर बाद झाला. सारे पारडे फिरले. तो सामना आणि कसोटी इंग्लंडने जिंकली. त्या पराभवाच्या क्षणी एक सुद्धा सामना आम्ही जिंकू नये, हा काय न्याय झाला, असे उद्गार सोबर्सच्या तोंडून निघाले. दैव आणि मनुष्य यांचा हा संघर्ष सनातन आहे. पुराणात, इतिहासात, तुमच्या आमच्या लहान मोठ्या जीवनात या नाट्यपूर्ण संग्रामाचे अस्तित्व पावलोपावली जाणवत राहते. कर्ण मोठ्या अभिमानाने म्हणून गेला, सारथ्याच्या घरी मी जन्माला आलो हा माझा दैवयोग. पण पराक्रम दैवावर अवलंबून नसतो, तो माणसाच्या अस्मितेचा विलास आहे. माझा पराक्रम मी रणांगणावर अर्जुनाला दाखवेन. ही केवळ बढाई नव्हती. कर्ण त्या काळातला एक अग्रगण्य धनुर्धर होता. अर्जुनानं मनात भ्यावं, श्रीकृष्णानं स्वतःचीच काळजी करावी असं त्याचं शौर्य होतं. पण दैव एखाद्या पारध्याप्रमाणे त्याचा पाठलाग करीत युद्धभूमीवर आलं. ऐन मौक्याच्या क्षणी त्याच्या रथाचं चाक दलदलीत रुतून बसलं आणि ते वर काढत असतानाच त्याचा वध व्हावा, याला दुर्दैवाशिवाय दुसरं कोणतं नाव देता येईल? दैव व पुरुषार्थ यांची ही लढत कधी काळी निकालात निघेल हे संभवत नाही. कारण दैव, मग त्याचं स्वरूप सुदैवाचं असो की दुर्दैवाचं असो, मानवी जीवनात पावला पावलाला नवरूप धारण करून येतं. आई बाप, भाऊ बहीण, बायको मुले, स्नेही, सोबती एवढ्या आपल्याशी प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या माणसांपुरतंच पाहूया. ती कोणत्या स्वभावाची असावीत, कोणत्या गुणांनी युक्त असावीत, हे काही सृष्टीचक्राचा नियंता तसा कुणी असलाच तर आपल्याला विचारून ठरवित नाही. दारुड्या बापाच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलानं कोणता अपराध केलेला असतो, पण त्या बापाच्या व्यसनानं कुटुंबाला आलेली दुर्दशेची कटू फळं त्या अश्राप पोराला चाखावीच लागतात. स्वच्छतेच्या बाबतीत मनुष्य गांधीजींच्या इतका दक्ष असला तरी गावात सुरू झालेल्या साथीचा तो बळी होणारच नाही, याचा काय नेम? रस्त्याने आपण आपली गाडी कितीही व्यवस्थित चालवीत असलो तरी समोरून पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे येणारा ट्रक आपल्यावर आदळणार नाही, याची ग्वाही कुणी द्यावी बरं? याचा अर्थ दैव म्हणून आपण जी अज्ञात शक्ती मानतो तीच या जगातली बलवत्तर शक्ती आहे असं मुळीच होत नाही. आपल्या देशात या अदृश्य शक्तीपुढे लोटांगण घालण्याची परंपरा दीर्घकाळ चालत आली आहे. पण दैवाचं अस्तित्व मान्य करूनही या जगात माणसाच्या पराक्रमाला पुष्कळ अवसर शिल्लक राहतो. चंद्रविजयाला निघालेली माणसे पंचांगातला मुहूर्त पाहून नव्हे तर त्या अद्भुतरम्य प्रवासाला आवश्यक असलेली सर्व प्रकारची ज्ञानविज्ञानाची, उपकरणांची आणि साहसी वृत्तीची पूर्वतयारी करूनच घराबाहेर पडली होती. ही तपस्या ज्यांना जमत नाही तेच दैवाच्या नावाची जपमाळ ओढीत बसतात. मात्र अशा तपस्येलाही जीवनात अनेकदा पराभूत व्हावे लागते, हे खरं आहे. अशा पराजयाच्या क्षणी मानवी मन दुबळं बनतं. मग हा काय न्याय झाला, असे उद्गार मनुष्याच्या तोंडून निघतात. पण अशा वेळी एक गोष्ट आपण नेमकी विसरतो. पराभव ही विजयाच्या नाण्याची दुसरी बाजू आहे. तो मानवी जीवनाचाच एक अंगभूत भाग आहे. नाटकात खलपुरुष नसला तर नायक नायिकांचे मिलन हे प्रथम दर्शनी अगदी पहिल्या प्रवेशातच होऊन जाईल. ज्या नाटकात झगडा, संघर्ष, धडपड असं काही उरणारच नाही. नाटक रंगायला हवं असेल तर त्यात सगळीच माणसं सज्जन असून चालत नाही ना. कैकईनं वर मागितले नसते तर एवढं मोठं रामायण घडलंच नसतं. दुर्दैव हा मानवी जीवनाचा म्हणूनच एक अत्यावश्यक घटक आहे. न्याय, अन्याय हे शब्द त्याच्या कोशातच नसतात. जीवननाट्य रंगलं की या कलिपुरुषाचं काम संपलं. नायक नायिकांना न्याय मिळतो की नाही याच्याशी त्याला काही कर्तव्य नसतं. हे सारं कळत असल्यामुळंच
क्रूर आंधळ्या नियतीपुढं मान वाकवायला मनस्वी माणसं तयार होत नाहीत. मात्र जो न्याय त्यांना दैव देत नाही तो द्यायला माणूस नेहमीच एका पायावर तयार असतो. काव्यातला न्याय, पोएटिक जस्टिस, जगप्रसिद्धच आहे. तत्त्वम असी या तत्त्वज्ञानाचा उगम मानवी मनाच्या न्यायप्रियतेतच आहे. किंबहुना सारे मानवी नीतिशास्त्रच निसर्गाच्या आणि नियतीच्या अंध निष्ठुर क्रीडेला आळा घालण्याकरता जन्माला आले आहे. यंदा सोबर्सने इंग्लंडमध्ये एकही कसोटी सामना जिंकला नसेल तरी सुद्धा क्रिकेटच्या अनभिषिक्त सम्राटांच्या पंक्तीतले त्याचं स्थान सदैव कायमच राहील. त्याचा पराभव करणारे चमूसुद्धा या बाबतीत एक शब्दानंही खळखळ करणार नाहीत. धन्यवाद.